नमस्कार मंडळी, गावठी क्रिएटर्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत. 100 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावठी क्रिएटर्सना रिकामं आकाश मिळाले, कारण आज त्यांचा व्हिडिओ येतोय. आणि हो, लई वाट बघायला लावल्यावर सॉरी बरं का मित्रांनो. पाटगावला मधाचं गाव म्हणून ओळखलं जातं. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, निळ्याशार आकाशाची पांघरलेली चादर आणि थंडावा देणारी कौलारू घरं हेच इथलं वैभव आहे. तर मंडळी, कोल्हापूर पासून गारगोटी हे 50 किलोमीटर अंतर आणि गारगोटी ते पाटगाव हे 35 किलोमीटरचं अंतर. इतका रस्ता कापल्यानंतर आपण पाटगाव गावामध्ये पोहोचतोय. नमस्कार मंडळी, गावठी क्रिएटर्स मध्ये तुम्हा लोकांचं सहर्ष स्वागत. मी आहे अंकुश, हा प्रसाद आणि हा सतीश, आणि या ठिकाणी कॅमेरामॅन मनोज आहे. या ठिकाणी दत्तात्रय पण आहे, तुम्हाला नंतर ते व्हिडिओमध्ये दिसतील. तर आज आम्ही पूर्ण पाटगाव परिसर एक्सप्लोर करण्यासाठी या ठिकाणून निघालेलो आहोत. तर थोड्याच वेळामध्ये तुम्हाला आम्ही पाटगावचा मौनी महाराजांचा मठ दाखवणार आहोत आणि इतर ऐतिहासिक माहिती सुद्धा आपण तुम्हाला एक्सप्लोर करणार आहोत. तर चला, तर आपण आपल्या वेदगंगा नदीपासून सुरुवात करू. ही आहे आमची वेदगंगा नदी. मित्रांनो, वेदगंगा ही पंचगंगेची उपनदी आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कित्येक गावांची तहान भागवते. ही नदी आदमापूर पासून पुढे कर्नाटक आणि तेथून पुढे जाऊन बारवाडमध्ये दूधगंगेला मिळते. शेवटी ती कृष्णा नदीमध्ये सामावते. आयुष्य हा एक प्रवास आहे मित्रांनो, आणि या प्रवासाची दिशा योग्य असणं खूप गरजेचं आहे. एक दिवस प्रत्येकजण म्हातारा होणार आहे, बेडवर पडून राहणार आहे. पण त्यावेळी काहीतरी असं आठवायला पाहिजे ना मित्रांनो, हे यार काय माणूस होतो मी, काय आयुष्य जगत होतो. लाखो करोडो मेमरी बनवून ठेवा मित्रांनो, ज्या म्हातारपणी तुम्हाला पाहता येतील आणि पुढच्या पिढीला त्या दाखवता येतील. काय आयुष्य जगत होतो आपण, किती सुंदर होता तो काळ. गावात प्रवेश केल्यानंतर दगडी बांधकामाची नगरखाना असलेली कमान आपल्याला पाहायला मिळते. ही कमान तुरुतगिरी महाराजांनी बांधली. तर मित्रहो, आपण मठामध्ये आता पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकताय मधाचं गाव पाटगाव. सुंदर असा बोर्ड, कारण हे निसर्गामध्ये वसलेलं एक सुंदर असं गाव आहे. छोटंच आहे, पण या ठिकाणी निसर्गाचा वसा आहे. एक ऐतिहासिक वारसा या ठिकाणाला लाभलेला आहे. मंदिरासमोर भक्त निवासाचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतंय. कमानीतून आत आल्यावर आपल्याला सुंदर असं समाधी मंदिर पाहायला मिळतंय. याचं जे काम आहे हे संपूर्ण बेसाल्टच्या दगडाचं आहे. सभा मंडपामध्ये लाकडाचं कोरीव काम अत्यंत सुंदर आहे. दगडाच्या फरशा आहेत. विविध प्रकारचे शिल्प वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, आपण पाहू शकता मौनी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा क्षण या चित्रामध्ये कोरलेला आहे. मित्रांनो, दुसऱ्या चित्रात सदाशिव पाटील यांना सशस्त्र पट्टाभिषेक करून छात्र जगद्गुरुपदी विराजमान करण्यात आलं. तो क्षण कोरलेला आहे. 1686 मध्ये मौनी महाराजांनी जीवित कार्य पूर्ण झाले म्हणून जीवित समाधी घेतली.
संपूर्ण या मठाचं बांधकाम जे आहे हे आपण स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही मित्रांनो, इतकं जबरदस्त केलेलं आहे. इथं प्रवेश कुणाला नाही असं तिचं म्हणणं आहे. बघूया आणि एक्सप्लोअर करूया आपण, थोडं वरती बघूया. आणि हा मित्रांनो गाभारा आहे, बघू शकता वरती शंकराची पिंडी आहे, पिंडीवरती नाग बसलेला आहे. आणि हा गाभारा सकाळी फक्त पूजेसाठी ओपन होतोय, बाकी इतर वेळी तो बंद असतोय. आणि आता हा गाभारा बघून झाल्यानंतर आपण थोडं बाहेरचं दृश्य बघूया आणि नेक्स्ट स्पॉटवर जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक प्रसंगाचं वर्णन असलेल्या 91 कलमी बखरीत संपूर्ण 76व्या कलमात कर्नाटकच्या यशस्वी स्वारीवर जाताना ते पाटगाव येथील सत्पुरुष श्री मौनी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यास गेले याबाबत सविस्तर वर्णन केलेलं आहे. या आशीर्वादामुळेच हा दक्षिण दिग्विजय यशस्वी झाला अशी त्यांची भावना झाल्याने परत येताना ते पुन्हा मौनी महाराजांच्या दर्शनासाठी गेले. पण त्यावेळी मौनी महाराजांचे जीवित कार्य पूर्ण झाले म्हणून त्यांनी जीवित समाधी घेतली होती. या समाधीवरचे देवालय बांधण्याची सुरुवात स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. मौनी महाराज कोणताही भेदभाव पाळत नसत. ते कथा कीर्तनातून लोकांना उपदेश करत. वेदोक्त प्रकरणात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना या पीठाचा इतिहास अनुकूल वाटला आणि त्यांनी इथे पदवीधर असलेल्या सदाशिव पाटील यांना पीठावर विराजमान केलं आणि छात्र जगद्गुरू या नावानं स्वतंत्र पीठ निर्माण केलं. तर मित्रांनो, ही जागा पाहताय, ही हत्तींना बांधण्यासाठी केली होती. या ठिकाणी हत्ती बांधत होते, पण आता ही जागा बंद आहे. चुना आणि शिशे, हा, चुना आणि शिशे याच्यापासून बनवलेले मिश्रण आहे. सिमेंट आहे आणि ओ व्हॉट अ सीन ब्रो. ताजमहलला सुद्धा मागे टाकेल असं हे मंदिर आहे. ओ माय गॉड. और पाड़गांव डैम को जाना है, उधर भी जाना है. उधर मौनी महाराजांच्या मठामध्ये बराच वेळ घालवल्यानंतर आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी. ते आम्हाला दगडी बांधकाम पाहायला मिळालं.
मंदिराच्या दरवाजावर श्री भद्रकाली प्रसन्न असा बोर्ड लिहिलेला आहे आणि दरवाजाच्या दोन्ही बाजूला सिंह बसलेले आहेत बघा. इथं महादेवाचं एक मंदिर आपल्याला बघायला मिळते जे अतिशय सुंदर आहे आणि आत जाण्यासाठी पायऱ्या चढून जाण्याचा अनुभव खूप सुंदर असा असतोय. तर मित्रांनो, आपण पाटगावमध्ये आलो होतो आणि मौनी महाराजांचा मठ आपण या ठिकाणी पाहिलाय. तर तुम्हाला सुद्धा हा मठ कसा वाटला हा कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी. आम्ही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. मित्रांनो, पाटगावला आलोय म्हटल्यावर पाटगावच्या डॅमवर तर गेलंच पाहिजे. चला तर आपण एक फेरफटका पाटगावच्या डॅमवर पण मारूया. बारीक पाऊस, चालण्यासाठी काळाभोर रस्ता, वाऱ्यातून येणारं धुकं चेहऱ्यावर पडतंय आणि ढग पाण्याला स्पर्श करतात. चारही बाजूला पाणी असते आणि मधूनच दिसणारा एक डोंगर जणू द्वीप असल्यासारखा भासते. असं हे सुंदर आणि मनमोहक दृश्य फक्त आपल्याला पाटगाव डॅमवरच बघायला मिळते. आणि ह्या प्रकल्पाचं बांधकाम 1990ला पूर्ण झाले. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची ती म्हणजे आपल्या पाटगाव धरणामध्ये 2.5 मेगावॅट इतकी वीज निर्मिती होत्या. मित्रांनो, आयुष्यात ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधी मोडू नका. खूप येतील कठीण प्रसंग, पण ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.